वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपले बेसिंग बसवायची होती खाली, त्याच्यामुळे मी वरी आलतो आपला कॉक बंद करण्यासाठी. तर आपला कॉक बंद केलेला आहे गाईस. तर आपली टाकी जरा थोडी लीक मारत आहे, तुम्हाला दाखवतो गाईस. हे बघा इथून लीक मारत आहे आपली टाकी. हे बघा मग बोटवाला झालेलं आहे गाईस. तर आपली टाकी इथून लीक मारायली गाईस. तर आपल्याला इथं सुरीचन बसवायचं आहे, पण ते आज नाही, कारण की आपल्या टाकीत पाणी भरपूर आहे. तुम्हाला दाखवतो गाईस पाणी आपल्या टाकीत. हे बघा पाणी आपल्या टाकीत भरपूर आहे गाईस. तर आज आपल्या काकाचा शिल्लक टाकणं चालू आहे गाईज. बघा तुम्हाला दिसत असेल. तर आपल्याला तिकडं जायचं आहे, कारण की आपली बेसिंग बसवली आपल्याला जायचं आहे तिकडं. तर तुम्हाला तिकडं आपलं टाकून गाईज. तर बघा आपण ज्वारी पण वाळू घातलेली इथं. तर ही आपल्या घरची ज्वारी आहे गाईज, घरची ज्वारी. तर आपल्याला आपल्या काकाच्या इकडे जायचं आहे आज. आपल्याला मोटर नाही लावायची. टँकर पण आणलेलं आहे, तुम्हाला टँकर पण दाखवतो गाईज. इथूनही दिसत आहे, पण मी आपलं झूम करत शकत नाही, आपल्या हाताला ते सुरीचन लागलेलं आहे त्याच्यामुळे. तर आपली आता बेसिंग बसवली, आता ते नळ बसवणार आहे इथं. तर आता नळ बसून झाली की आपण जातो आपल्या काकाच्या शिलापाकडे. तर तिकडं आपली खिचडी पण बनवतात गाईस, कारण की शिलापाच्या वक्ती कोणाला असं म्हणजे बिन खाता धाडत नाही तर आपल्या इकडं आपण, कारण की आपली प्रथाच आहे गायची. तर आपला शिलाप टाकला होता का तो आपण केली ती, पण त्यावेळेस मला ताप आलती, कारण की मला काजणी आलत्या गायचे. बघा डागा आहेत आपल्या आता पण. तर मी भाऊ पण आम्ही दोघं पण नव्हतो गाईस, कारण की आमच्या दोघाला काजणी आलत्या. तर पप्पा आणि बापूस होते इकडं आपल्या घराकडे. तर जाऊत आपण काकाच्या शिलापाकडे. चालू आपल्या काकाच्या इकडं. तर आपल्या काकाचा शिलाप टाकणं चालू आहे, तुम्हाला मी सांगितलं. तर आता चालू आपल्या काकाच्या इकडं रस्त्याने बघा. तर आपल्या काकाच्या इथं शिलापाकडे जाऊत गाईज. तर इथं खिचडी पण राहते काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता पूजा बिजा चालू आहे, तर आपण उशिरा चालू गाईज त्याच्यामुळे. तर लोक आपल्याकडेच पाहत आहेत गाईज. चला जाऊया. टँकर बिंकर पण आणलेले आहे ते बघा. बघा जाळी बनवलेली आहे. तर माणसं आलेली आहे, तर कापड पण टाकलेलं आहे. शिलाप चोपडा निघा मग गाईच. तर मशीन पण जोडणं झालेली आहे. तर गाडी पण आहे. तर मशीन पण टाकतो गाईच तुम्हाला. चला. तर हे बघा लाईट फिटिंगचे पण हे केलेलं आहे. तर बघा मशीन पण लावलेली आहे खाली, टँकर बिंकर. तर तिला पण काम चालू झालेलं आहे, म्हणजे 1 वाजता आपल्याला पाईप न्यायचं आहे टँकरमधलं पाणी काढायसाठी, कारण की आपल्या इकडली लाईन तेवढी टिकत नाही, त्यामुळे आपण मोटर लावून ठेवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या घरचा पाईप न्यायचा आहे काकाच्या इकडे. टँकरमध्ये टाकून आपल्याला बाहेर घ्यायचं पाणी, कारण की पाणी लागते आपल्या शिलापासाठी. तर आपल्या इकडली लाईट काय तेवढी टिकत नाही, त्याच्यामुळे अगोदरच सगळी तयारी करून ठेवलेली बरी गाईज. कारण की न्यायचा शिलाप 1-2 घंट्यात सगळा क्लिअर करून टाकतात गाईज. कारण की आपले शिलाप त्याईनं 5 का 6 घंट्यात केलता, ते तर आपल्याला लहान काम आहे, त्याच्यामुळे ते चटकन होऊन जाऊ शकते. तर मी आलेलो आपल्या घरापाशी. तर आपल्याला पाईप न्यायचा आहे. तर आपल्याजवळ काही तिथला लांब पाईप नाही काही, पण आहे तेवढा नव्हतं. तर आपल्या आज म्हैसे बांधून आहे. पप्पा गेले तर तांदळाचा कट्टा आणण्यासाठी, कारण की आपल्याला तांदूळ पण लागतात ना गॅस खिचडी करण्यासाठी. तर पप्पा गेले तर आपली गाडी काही नेली नाही, तर ते आपल्या दुसऱ्या काकाची नेलेली आहे. तर आपल्याजवळ पाईप आहे, पण एक नेऊ शकत नाही, कारण की ते फुटलेलं आहे काही. तर त्याच्यामुळे आपण दुसरा पाईप घेऊन जाऊ. तर हे बघा आपला पाईप. तर आपल्याला पाईप आहे गाईज. तर इथून आपल्या तिकडपर्यंत पाईप आहे बघा हे. तर घेऊन येऊ पाईप गाईज आपण तिकडं. तर गाईज आपल्याजवळ एवढाच पाईप आहे, तर आपल्याला हे पाईप घेऊन जायचं आपल्या काकाच्या इकडं. तर हे पाईप तर जड आहे गाईज, तर भरलेला पण आहे. आपल्याजवळ एवढा पाईप आहे, तर एवढा घेऊन जाऊ आपल्या काकाच्या इकडे. तर चला लगेच आपण जाऊ. तर टँकरमध्ये पाईप टाकून आपल्याला पाणी घ्यायचं त्या मिशनीपाशी. तुम्हाला मी मिशीन दाखवली तिथंपर्यंत. तर आपल्या याच्यात मिशन काय एवढी क्लिअर कट दिसत नाही गाईज, कारण की आपला कॅमेरा नाही बरोबर, मोबाईलच आहे, तुम्हाला तुम्ही सांगितलंच. म्हणून आपला मोबाईल तेवढा भारी नाही गाईज. काय मिशन चालू झालेली आहे. तर आता ते चालू आहे काहीच चालू झालेली आहे. तर मी काय तुम्हाला जिथला व्हिडिओ दाखवत नाही, आता डायरेक्ट स्लॅब टाकल्याच्या नंतर दाखवतो गाईज. कारण की आता ते मिशन चालू आहे, तर त्याच्यामुळे आपल्याजवळ काय माहीत बीप नाही, त्याच्यामुळे आपला आवाज क्लिअर कट येणार नाही गाईज. तर आपला स्लॅब झाल्याच्या नंतर तुम्हाला मी आपला ब्लॉग स्टार्ट करतो, तोपर्यंत नाही काढत गाईज, कारण की मशीन चालू आहे, त्याच्यामुळे आपला आवाज तुम्हाला मी सांगितलं आपलं माईक बीप नाही त्याच्यामुळे. गाईज आपली खिचडी झालेली आहे, बघून घ्या. तर इथं बनवलेली आहे. तर आपला तर गाईज आपला स्लॅब टाकणं झालेला आहे.
बघून घ्या. तर पायऱ्या इथल्या राहील त्या पायऱ्या पण करून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला खालून पण दाखवतो गाईज आपलं स्लॅबचं. तर हे बघा खालून पण आता पाणी असं गळते गाईज. हे बघा वद्या झाल्यात पाट्या. तर हे ओके होऊन जाईल गाईज. आता फक्त 21 दिवस राहतात गायची भरले आहे. 21 दिवस त्याच्यानंतर काढतात मिस्त्री. तर बघा पुढून हे पाणी साचलेलं आहे सगळं. मिशीन काढून नेलेली आहे. फक्त द्यायचं राहिलेलं आहे सामान त्यांनी इथून काढून नेलेली आहे गाईज. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत